स्वागत आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। ITI प्रशिक्षणार्थी यांच्या विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड बाबत महत्त्वाचे आपण व्हिडिओ पहा। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्पकारागीर योजनेअंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून दरमहा 500 इतक्या दराने विद्यावेतन जमा करण्याकरिता ITI मधील शिल्पकारागीर योजनेअंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना 23-24 या शैक्षणिक वर्षापासून दरमहा 500 रुपये इतक्या दराने विद्यावेतन अदा करण्यास दिनांक 13/9/2023 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती। सदर शासन निर्णयात विद्यावेतनाच्या लाभाबाबत सर्व कारवाई महा-DBT पोर्टलवरून करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते। सन 2023-24 या आर्थिक शैक्षणिक वर्षात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्पकारागीर योजना अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील 19,399 प्रशिक्षणार्थ्यांचे संचालनाच्या स्तरावरून विद्यावेतनाचे आदेश मंजूर करण्यात आले आहे। KYC अपडेट नसल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात पहिल्या हप्त्याची विद्यावेतनाची रक्कम जमा होत नाही, त्यामुळे दुसरा हप्ता देण्यास अडचण निर्माण होत आहे। ज्या प्रशिक्षणार्थ्याच्या बँक खात्यात विद्यावेतन KYC अपडेट नसल्यामुळे जमा झालेले नाही, अशा प्रशिक्षणार्थ्यांनी बँकेत जाऊन KYC अपडेट करणे आवश्यक आहे। अशा आशयाच्या सूचना सर्व ITI प्राचार्य यांना माननीय सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांनी संदर्भीय पत्रान्वये दिले आहे। तरी प्रशिक्षणार्थ्यांनी आपले KYC अपडेट करून घ्यावे, म्हणजे बँक खात्यात विद्यावेतन जमा होईल, जेणेकरून पहिला हप्ता व दुसरा हप्ता प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याकरिता अडचण निर्माण होणार नाही। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।